जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये रुग्ण आणि रुग्णाच्या समस्या घेऊन आणि जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक हे जे पद आहे ते गेल्या 2 महिन्यापासून रिक्त असून त्या पदाची महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रशासनाच्या अंतर्गत या पदावर नियुक्ती करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर यांची नियुक्ती झाली पाहिजे। आणि रुग्णालयामध्ये बऱ्याचशा समस्या असून हे रुग्णालयाचं कामकाज गेल्या 2 महिन्यापासून हे भोंगळ्या पद्धतीनं चालू असून येथे रोजच्या दिवसाला रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाच्या माध्यमातून चोरीचे प्रकार किंवा पैसे घेण्याचे प्रकार हे सुरू असून या गोष्टीकडे कोणताही प्रतिनिधी आणि अकोला शहरामधून आमदार खासदार यांच्या अंतर्गत कोणीही पाहणी न करता आज रोजी सामान्य प्रशासन आणि सामान्य जनता सुख सुविधापासून का वंचित आहे हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे। तरी या ठिकाणी आपणास हेच विनंती करीत इच्छो की जिल्हा स्त्री रुग्णालय हे 5 जिल्ह्यामधून टॉपचं हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला, ज्या पद्धतीने अधिकारी वर्ग निलंबित झाले, हे निलंबित झाल्या कारणाने महाराष्ट्र शासन अंतर्गत येथे आतापर्यंत वैद्यकीय अधीक्षक या पदावर कोणाचीही नेमणूक केली नाही। तर असं आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की नेमकी नेमणूक का होत नाही आहे, कारण की रुग्णालयामध्ये बऱ्याचशा समस्या असून रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक हे त्रस्त झाले असून याकडे शासनाने पाठपुरावा करावे। आणि एवढी या ठिकाणी सांगू इच्छितो, एवढी या ठिकाणी तुमच्या पत्रकार आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांची जी भावना आहे आणि लोकांचे काही प्रश्न आहेत हे तुमच्या पुढे मांडत आहोत। आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये जे वैद्यकीय अधीक्षक पद आहे ते महाराष्ट्र शासन अंतर्गत ते भरण्यात यावे, जेणेकरून लोकांना आणि रुग्णांना आणि रुग्णाच्या नातेवाईकांना जो काही उपचार असेल हा व्यवस्थितरित्या आणि व्यवस्थितपणे त्यांना मिळाला पाहिजे। कारण की